सरकारविषयी जनतेच्या मनामध्ये उद्रेक व्हावा याच भावनेतून यांनी सगळ्यांनी 3 रुपये प्रति लिटर दुधाचा भाव गाईचा आणि म्हशीचा कमी केलेला आहे। हे बोके यांना निवडणुकीतला पराजय पचवता आला नाही। हे सगळे दूधसंघ जे आहेत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत आणि याच्यामध्ये निश्चितपणानं त्यांना पराभव पचवता आला नाही। त्या पराभवाचा राग महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यावरती काढत आहेत। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातील सहकारी दूधसंघ आणि कोऑपरेटिव्ह दूध संघांनी प्रति लिटर 3 रुपये दुधाचा भाव कमी केलेला आहे। निश्चितच पांढऱ्या दुधातले हे काळे बोके यांना निवडणुकीतला पराजय पचवता आला नाही। महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारविषयी एक अनास्थेची भावना निर्माण व्हावी, सरकारविषयी जनतेच्या मनामध्ये उद्रेक व्हावा याच भावनेतून यांनी सगळ्यांनी 3 रुपये प्रति लिटर दुधाचा भाव गाईचा आणि म्हशीचा कमी केलेला आहे। निश्चितपणानं सरकारनं याची दखल घ्यावी। येणाऱ्या सरकारकडे आम्ही मागणी करू अशा दूध संघांच्या वरती कारवाई करण्यात यावी, कारण दुधाचा भाव किती असावा याचं एक धोरण सरकारनं शासनानं निश्चित केलेलं आहे आणि त्या धोरणापेक्षा हे दूधसंघ जाणीवपूर्वक राज्यातल्या दूध उत्पादकाला वेठीला धरत आहेत, ते योग्य नाही आणि निश्चितच सरकार याची गंभीर दखल घेईल। कोणाकोणाचे दूध संघ आहे करू शकता, कारण गोकुळ असेल तुमच्या ह्याच्यातलं देखील आहे। हे सगळे दूधसंघ जे आहेत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत आणि याच्यामध्ये थोरातांचा पराभव झाला। त्यांचा मयूर सहकारी दूध संघ आहे। एका बाजूला कोल्हापूरमध्ये बंटी पाटलांचा पराभव झाला, त्यांचा गोकुळ दूध संघ त्यांच्या ताब्यामध्ये आहे। जयंत पाटलांचा अपेक्षाभंग मतदारसंघातल्या जनतेनं केली, त्यांचा राजाराम बापू सहकारी दूध संघ आहे आणि प्रायव्हेट सगळे जे संघ आहेत ते यांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाल्यांचे आहेत। निश्चितपणानं त्यांना पराभव पचवता आला नाही। त्या पराभवाचा राग महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यावरती काढत आहेत। पण मी या सगळ्या दूध संघांना सांगतो की गाठ आमच्याशी आहे, कारण सरकार बनल्यानंतर निश्चितपणानं तुमच्या बाबत सरकारला आम्ही ठोस भूमिका कारवाईची घ्यायला लावू, एवढं मात्र मी इशारा राज्यातल्या दूध उत्पादकाच्या वतीने या दूध संघांना देतो। विश्वजित कदम असं म्हणतात की अनेक दिग्गजांचा पराभव होते, चव्हाण असतील, विश्वजित कदमांना दिग्गज कोण याची व्याख्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कळली असावी असं मला वाटत होतं, पण ती कळली नाही। लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार दिलाय, ते झोपडीतला माणूस सुद्धा आपला राजा कोण असावा हा ठरवू शकतो, एवढा मोठा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे। विश्वजितजी दिग्गज, लोकशाहीमध्ये जनता असते, दिग्गज हा नेता किंवा एखादा व्यक्ती असू शकत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं पहिल्यांदा प्रस्थापितांच्या वाड्यांना सुरुंग लागला आणि तो सुरुंग लावण्याचं काम हे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देवेंद्रजी असतील। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।